खंडाळा तालुका सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारी घटनेने हादरलेला आहे. फायरिंगच्या घटनेनंतर आता खंडाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेत एटीएम मधील 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ही घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएम मशीन फोडत त्यातील रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरू असून एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून दरम्यान सलग 2 दिवस तालुक्यात घडलेल्या फायरिंग आणि एटीएम फोडीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर या घटनांचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.